हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. आणि आज सकाळी 6:30 वाजता ते गेलेले पुण्याला काहीतरी सॅम्पलिंग करायचं म्हणून. तर लवकरच उठलेली आणि थोडासा सुजलेला दिसतोय तुम्हाला. स्मूथ कॅरी नॅनोप्लास्टिक होऊ शकतो. मस्त झालं, पण एक प्रॉब्लेम हो गया, रबरी नाही रही रहा है बाद में. नुसतं रबरचं पडतो आहे ते. तर आज विचार केला जरासाच माझा कपाट साफ करू. आणि शपथ एवढ्या साड्या झाल्यात माझ्या, तरी मला 5 महिन्यात एवढ्या साड्यानं घालायचा माझा पत्ता नाही आहे. तर तुम्हाला मी दाखवते, म्हणजे बघू शकतात. जाम पागल मी कपड्यांसाठी. आणि अख्खा कपाट भरलेला आहे कपड्यासाठी, वरचा भरलेला आहे कपड्यासाठी, खाली भरलेला आहे कपड्यांसाठी. मला आता जागा कमी पडायला लागले. तर आता विचार करते काय घालते नाही घालते ते साईडला काढा, पण आता विचार करते सगळंच घालते. घालायचा तर पत्ता नाही आहे माझा. सो आता पटापट आपण लावून घेऊया. सो गाईज बघू शकतात, हे लावलेलं आहे आता मी. ही माझी खेळणी आहे पप्पाने दिलेली. आणि ते सगळं सामान परत व्यवस्थित ठेवलं आहे. आणि हे आता करायचं आहे. फक्त वरचा सेक्शन आहे ना, तो एवढा भरला आहे. खालचा तर आता लावला मी. Two hours later. आता आम्ही निघलोय घराच्या बाहेर सजून धजून. आम्ही आता आलो नाक्यावरती आमच्या खाऊ घ्यायला. तर हा आम्ही चालले घरी. उद्या आम्ही चाललोय फार्म हाऊसला फिरायला. सो आता बघूया आपण काय भेटू काय नाही. चला पटकन. चला जरा गाडीची चावी बंद करू दे आणि जरा थोडा खाऊ घेऊन जाऊ दे. डिंकाचे लाडू घेऊ? नाही काजूकतरी. काजू कतरी पण घेऊ? मेथीचे लाडू नको का? मेथीचे लाडू घेऊ. पप्पांना घेतले असते ना. पप्पांना तुझे मेथीचे लाडू आवडतात का? पण ते गोड असतात. पप्पा पक्का शुगर खात नाही. हे काय आहे? बर्फी आहे. तेच घेऊ. घे ना. काजू कतरी तर सांगितले त्याला मी. आणि हे काय ही कितीला आहे? बर्फी घे ना. मग ती पाव किलो घे तिथे. ती ये भी दो. काहीच तयारी चालू आहे एकदम. बॅग बिग भरून आणले त्यांनी. सगळा कर तू. कर कर कर. सो गाईज आम्ही काल रात्री आलेलो होतो आणि जेवलो आणि सगळी मजा विजा केलेली आहे. आणि सगळीजणं निघलेले आहेत बघू शकतात. आणि लग्नानंतर माझी पहिली ट्रिप आहे जी पूर्ण फॅमिली सोबत आहे. सो
काल मस्तपैकी आम्ही मजा केली घरी. 3 वाजेपर्यंत बोलत बसलेलो. जेवणा बिवणांचं सगळं सेटलमेंट केली, वाटण बिटण सगळा करून ठेवला आम्ही. तर आता आम्ही निघलो फार्म हाऊसला जायला. सो चला आता आपण निघूया. तिचा विषय वेगळाच चाललाय आणि नानाने नवीन गाडी घेतली. चष्मा द्या. शूज वेगळे, पॅन्ट वेगळी, टी शर्ट वेगळा. माझे कपडे घेतले का मम्मीने? बनन घे फक्त कालची तर भरपूर आम्ही मजा केलेली आहे आणि रात्री काय मला क्लिप्स घ्यायलाच भेटले नाही कारण की फॅमिली आम्ही एकत्र भेटलो तर मी फोन तर जरा अवॉइडच करते. तर बघू शकतात आम्ही मस्त आमची ड्रेसिंग बघू शकतात. रेडी झालंय, चला. सो सगळी फॅमिली पूर्ण निघलेली आहे आणि आम्ही आता निघतोय. तर तुम्हाला डायरेक्ट आपण गाडीत बसले होते दाखवू. सगळे निघलेत. कोणी आई नाही बोलत ब्लॉग मध्ये माझ्यापर्यंत बोलू ना, मला नाही घेतला, मला नाही घेतला. मग लक्षात ठेव. हाय हाय. हे बाबा तिकडे गेला आहे. ले अरे. ब्लॉग मध्ये अरे. माणूस राहिला. ब्लॉग मध्ये काय टाकलंय? कोलॅब. फॅमिली कोलॅब. नाव कुठे भेटेल? गाडी आली मशीनवाली आणि पोरं पण आम्ही निघलो. सामान व कोरा भरले बाई. आता आम्ही निघले. मोबाईल घेतला का? हो हो मेडिकल थांबतो ना. घेतला भावास मोबाईल. करून आले. हो ना. आता आम्ही पोचतोय आणि सगळेजण सामान घ्यायला थांबलेले आहेत. आता पप्पा पण आलेले आहेत. तर मम्मी नाही आली, मम्मीची तब्येत थोडीशी वाटतं खराब आहे तर मम्मी घरातच आहेत. तर पप्पा आलेले आहेत. तर पप्पांना आता घेतलेलं आहे आणि अर्ध्या रस्त्यात आम्ही पोचलेलो. म्हणजे आता 5 मिनिटामध्ये आम्ही आता पोचूच म्हणजे पूर्ण. सो गाईज आता नेक्स्ट व्लॉग हा डायरेक्ट फार्म हाऊसवरतीच येईल कारण की पूर्ण मोठा घेतला मग मजा काय. तर म्हणून आणि मला फार्म हाऊसचा टूर पण तुम्हाला करायचं आहे कारण फार्म हाऊस खूप भारी आहे. तुम्हाला मी दाखवेलच आणि तुम्ही पण नक्की जा. माझ्या मित्राचाच आहे पण मी फर्स्ट टाइम चालले त्याच्या फार्म हाऊसवरती. तर मी सगळ्यांनाच घेऊन चालले. तर बघूया. मला त्याचं फार्म हाऊस म्हणजे खूप पटला आणि भारी आहे म्हणून आम्ही चाललोय. सो व्लॉग इथेच एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. चलो बाय बाय.